नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीटीटी 2026 चा फॉर्म भरत असताना एक मेजर प्रश्न ज्या विशेष स्पेशल कॅटेगरीने विचारलाय, माजी सैनिकांनी विचारलाय. खूप मोठं काम तुमचं भारत देशासाठी आहे आणि तुमच्यासाठी यामधून आता शिक्षक होण्याची पण संधी आहे. सो माजी सैनिकांच्या कुटुंबासाठी इथे कुटुंबातील व्यक्ती असेल म्हणजे शहीद माजी सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्ती असेल, माजी सैनिक असेल तर यांना पात्रता परीक्षेमध्ये सूट देण्यात आलेली आहे. मग ही सूट नेमकी किती आहे हे थोडक्यात आपण समजून घेऊया. पात्रता परीक्षेत सूट किती मिळते, किती मार्क्सची गरज आहे आणि पुणे परिषदेचं परिपत्रक पण मी दाखवतो तुम्हाला. आपले प्रत्येक व्हिडिओ विथ प्रूफ असतात, तुम्हाला अनुभव असेलच. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला या पात्रता परीक्षेसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस चालू केलेल्या आहेत. सो ही एक बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आणि एक बॅच आहे रेकॉर्डेड बॅच. रेकॉर्ड बॅचचा फायदा असा आहे की जे बॅच मध्ये रेकॉर्ड झालेले व्हिडिओ ते तुम्ही कधीही किती वेळेस पाहू शकतात. बाकी दोन्ही ठिकाणी फॅकल्टी सेम आहे, टेस्ट सिरीज आहे, कोचिंग तुम्हाला अवेलेबल आहे, त्यानंतर टेस्ट सिरीजचे अनालिसिस अवेलेबल आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स पण अवेलेबल असणार आहे. सो ओल्ड स्टुडंट असाल तुम्ही आमचे, तुम्हाला 50% डिस्काउंट या बॅच मध्ये आहे बघा. त्याच नंबरवर तुम्ही लॉग इन करा. ज्यांनी टीईटी, टेट, सीडी किंवा केंद्र प्रमुखच्या बॅचेस घेतल्या असेल त्यांनाही 50% ऑफ मध्ये म्हणजे 800 रुपयात बॅच अवेलेबल आहे. अदरवाईज 1599 रुपये तुम्हाला इथे पे करावं लागणार आहे. सो ह्या बॅच मध्ये टू द पॉईंट शिकवलं जातं. याचा अनुभव तुम्ही एकदा घेऊन बघा, युट्यूबवरचे व्हिडिओ बघा, डेमो लेक्चर बघा. 100% तुम्हाला इथे फायदाच होणार आहे. मी तुम्हाला कॉन्फिडंटली सांगतो, विश्वास ठेवा. मी आतापर्यंत भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो, काही ठामपणे सांगतो, विश्वासाने सांगतो. तशीच ह्या बॅचेस आहे. नक्की याचा फायदा तुम्हाला होईल. आमच्या विद्यार्थ्यांचेच आम्हाला रिप्लाय की खूप छान पद्धतीने ह्या बॅचेस आम्ही रन करतोय. चला पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो. ही एक्झाम कधी तुम्हाला माहिती आहे, 8 फेब्रुवारीला फॉर्म भरायची लास्ट डेट 18 डिसेंबर आहे. अजून वेळ आहे 12 दिवसांचा आणि 8 तारखेला याप्रमाणे तुमचे पेपर असणार आहे 9:30 ते 12 आणि 2:30 ते 5 या वेळेमध्ये. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. पुणे परिषदेचं 2024 ला एक नोटीस आली होती, जाहीर प्रकटन त्यांनी केलं होतं. यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, हे शुद्धीपत्रक आहे 13/9/2024 शुद्धीपत्रक आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे माजी सैनिकांना इथे त्यांनी सूट दिलेली आहे. मग काय सूट आहे थोडक्यात बघा. ही सूट आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक यामध्ये 30 जून 2022 अन्वये, जी की 2022 ला शिक्षक भरती झाली होती ना पवित्र पोर्टलवरती, त्यामध्ये पात्रता परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना सूट दिली म्हणजे माजी सैनिकांना. कोणाला दिली सूट? पहिला मुद्दा बघा, माजी सैनिकांना इथे सूट आहे. दुसरा मुद्दा, आता दुसऱ्या मुद्द्यात बरेच जण कन्फ्युज होऊन जातात. बरेच जण काय, शहीद सैनिक पत्नी शहीद झाला असेल सैनिक, तर त्याची पत्नी किंवा त्याच्या कुटुंबातलं कोणताही व्यक्ती यांना सुद्धा इथे काय सूट देण्यात आलेली आहे. आता माजी सैनिक आहे, ऑलरेडी सेवा करतोय, त्याच्या कुटुंबाला आहे का सर्व सूट? नाही. माजी सैनिक स्वतः असेल तर त्याला सूट आहे आणि शहीद जर झाला असेल तर त्याच्या कुटुंबाला, त्याच्या पत्नीला, कुटुंबाला ही सवलत आहे. आता सैनिक आहे, सैनिकाच्या माजी सैनिक आहे किंवा सैनिक काम करतोय, जवान सीमेवर सध्या कार्यरत आहेत, अशा सैनिकांच्या अपत्याला, सैनिकाच्या पत्नीला, सैनिकाच्या कुटुंबांना मात्र नाहीये सवलत. लक्षात घ्या, हा मुद्दा क्लिअर कट लक्षात घ्या. माजी सैनिक स्वतः असेल तर आणि त्याच्या शहीद झाला असेल तर त्याची पत्नी आणि कुटुंबांना ही सवलत काय? शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15% गुणांची सवलत देण्यात आल्यानुसार ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आला. आता ही जरी टीईटीचं नोटिफिकेशन असेल, तुम्ही आता जरी सीटीटी देत असाल तर सीटी नंतर तुम्हाला इथे टेट मध्ये फॉर्म भरताना ही सवलत तुम्हाला लागू असणार आहे, लक्षात घ्या. कारण तुम्ही महाराष्ट्राच्या शिक्षक भरतीमध्ये सामील होताय. सेंट्रलच्या होत्या का केव्हीएस किंवा एनव्हीएस मध्ये? नाही, सेंट्रलच्या स्कूलमध्ये नाहीये, पण महाराष्ट्र स्कूलमध्ये हे लागू असणार आहे. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. मग विचार केला तर ओपन साठी 60% मार्क लागतात, 150 पैकी तुम्हाला 90 किंवा 90 प्लस मार्क लागतात 150 पैकी. तेच विचार केला माजी सैनिकांना 15% सूट आहे, मग 60 यांना आहे, 60 मधून 15 गेले, 85% माजी सैनिकांना सूट आहे. तुम्हाला फक्त 67 मार्क लागतात 150 पैकी. सो हा प्रयत्न तुम्ही करा आणि पात्र होऊन जा. सो खूप चांगली संधी तुम्हाला असणार आहे. 67 मार्क तुम्हाला 150 पैकी पाडायचे, ही एक सूट तुम्हाला दिलेली आहे. सो सीडीची परीक्षेचा फॉर्म तुम्ही जर भरला असेल तर प्रयत्न करा, 67 मार्क मला हवेत. ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, आवडली असेल, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. काही शंका असेल तर या नंबरला कॉल करा, अदरवाईज खाली डिस्क्रिप्शन मध्ये, खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुमचा प्रश्न आम्हाला टाकून पाठवून द्या. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.